नमस्कार, मी सुप्रिया. माझे सुप्रिया पाटील आर्ट अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बनवणार आहोत भोपळ्याच्या पानाची भाजी. आणि ही भाजी खास करून पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी मिळायला सुरुवात होते. ही भाजी खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे आणि त्याचप्रमाणे ती करायलाही तितकीच सोपी आहे. चला तर मग बघूया या भाजीसाठी लागणारे साहित्य कोणकोणते आहे ते. सगळ्यात प्रथम आपल्याला भोपळ्याची पाने लागतील आणि ही पाने साधारण लहान मोठ्या आकाराची असतात. पाने निवडताना ही कोवळी पाने घ्यावीत भाजी करण्यासाठी, जी ती जून नसावीत. सुरुवातीला आपल्याला ही पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. या पानांच्या शिरांवर थोडीशी कुसळ असते, त्या काढून घेणे गरजेचे असते. आपण बघू शकता याच्या पाठीमागे ह्या शिरा आहेत, त्यावरील त्याची कुसळ ही काढून घ्यायची आहे. भोपळ्याची भाजी करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे भोपळ्याची पानं. ही मी स्वच्छ क्लीन करून धुवून घेतलेली आहेत आणि बारीक चिरून घेतलेले आहेत. यामध्ये घालण्यासाठी फोडणीसाठी आपल्याला मिरच्या लागणार आहेत. या 10 ते 12 मिरच्या आहेत आणि कढीपत्ता आहे. 10 ते 12 लसूण आणि आलं हे मी कुटून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये घालण्यासाठी 4 ते 5 चम्मच मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्यानंतर मी ही तुरीची डाळ भिजत ठेवली होती. त्यानंतर ही थोडेसे तांदूळ मी 4 चम्मच मी तांदूळ भिजत घातले होते. त्यानंतर लागणार आहे आपल्याला मीठ, हळद, हिंग आणि जिरे मोहरी. आणि लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी तेल. तर चला तर मग आता आपण ही भाजी कशी करायची त्यासाठी पहिल्यांदा मी पॅन तापत ठेवते. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. हे 2 चम्मच एवढं तेल आहे. आता इथं आपलं तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला पहिल्यांदा 1 चम्मच जिरं मोहरी टाकायचं आहे. हिंग अर्धा चम्मच टाकायचा याच्यामध्ये. हिंग झाल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता हलवायचा आहे तो, नाहीतर मग जळतो तो. नंतर मिरच्या टाकायच्या आहेत. मिरच्या तेलामध्येच टाकायच्या. जरी तिखट नसल्या मिरच्या तरी तेलामध्ये प्रथम फोडणीला टाकल्यानंतर त्या तिखट होतात. भाजी तिखट होते. हे हलवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे. हे आलं लसूण मी कुटून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. या भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला किंवा काही नसलं तरी चालतंय. ही फक्त भाजी तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे वाफेवरती. खूप सुंदर लागते. हवं असलं तुम्हाला मिरचीऐवजी तिखट सुद्धा तुम्ही घालू शकता. हे झाल्यानंतर ही भाजी आता याच्यामध्ये घालायची आहे. या भाजीमध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. ही वाफेवरच शिजवून घ्यायची आहे भाजी. खूप छान होते पाणी घालायच्या अगोदर. तुम्हाला हवं असतं तर तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता. सगळी याच्यामध्ये घालून घेऊया. ही भाजी जरी दिसली जास्त तरी शिजून ही कमी होते. थोडा वेळ याच्यावरती झाकून ठेवायचं आहे आणि घामामुळे ही भाजी मऊ होते आणि कमी होते. 2 मिनिटानंतर उघडून बघायचं आहे की भाजी खालती जाते. ती छान हलवून घ्यायची आहे. हे बघा भाजी मऊ झालेली आहे आणि कमी झालेली आहे. घामामुळे भाजी एकदम शिजते. या भाजीला पण तेलाची जास्त गरज नाही आहे, कारण जर घामावरती शिजली भाजी तर चवीला सुद्धा उत्कृष्ट लागते. अशीच थोडा वेळ आणि झाकून ठेवायचे 1-2-3 मिनिटं, जेणेकरून आणि चांगली एकजीव होऊन याचं पाणी सुटेल याच्यामध्ये भाजीचं. त्यानंतर
हे डसू नये म्हणजे थोडंसं पाणी घालायचं. 2 मिनिटानंतर झाकण काढून परत ही भाजी हलवून घ्यायची आहे व्यवस्थित. मस्त पाणी सुटलेलं आहे भाजीला. याच्यामध्ये आता आपण ही भिजवलेली तुरीची डाळ टाकायची आहे. त्याचबरोबर हे भिजवलेले तांदूळसुद्धा याच्यामध्येच टाकायचे आहे. हे दोन्ही एकदम टाकल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजीवरची प्लेट काढून परत ही भाजी पुन्हा हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये लास्टला शेंगदाण्याचा कूट घालून परत ही झाकून तशीच 2 मिनटासाठी ठेवायची आहे. आता ही आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ही भाजी दिसायला पण छान दिसते आणि खायला पण उत्कृष्ट लागते. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. तुम्ही ही पौष्टिक, आरोग्यदायी भोपळ्याच्या पानाची झटपट बनणारी भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.